झाले भजन साई भजन, हो जा मगन तू हो जा मगन, सागर में डूब न जा. उद्याच सांगू शकत नाही, परवाच सांगू शकत नाही, पण शेवटच्या यात्रेचं आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ती आपली शेवटची यात्रा असते परमेश्वराची. आणि ती यात्रा जर सुखद झाली तर त्याच्यासारखं आयुष्यामध्ये दुसरं सुखच नाही. मग अशाच काही साई भक्तांचा शेवट बाबांच्या चरणाशी झाला. त्यांच्या आयुष्याचं सोनं ज्याला आपण म्हणतो ना, एखादी आपल्या घरातील व्यक्ती एखादी सोमवारी गेली, एकादशीच्या दिवशी गेली तर आपण म्हणतो सोनं झालं, शंकराला पावलं, असं आपण आपल्या मनाचं समाधान. पण ती गोष्ट खरी असते. मग अशाच काही साई भक्तांना बाबांनी आपल्या चरणाशी कशी सद्गती दिली हे सांगणाऱ्या या 31व्या अध्यायामधल्या काही कथा आहे. एक विजयानंद नावाचे मद्रासचे एक संन्यासी होते, ज्याला आज आपण चेन्नई म्हणतो, त्या मद्रासचे. त्यांना एकदा भेटायला एक जपानी प्रवासी आला. त्या जपानी प्रवाशाजवळ त्यांनी एक नकाशा पाहिला. तो होता मानस सरोवर यात्रेचा. आपल्या या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र यात्रा मानली जाते ती म्हणजे मानस सरोवर यात्रा, जी सध्या चीन मध्ये आहे. तिबेटच्या परिसरामध्ये तो मानस सरोवर आहे. आणि ती यात्रा आजही अतिशय कठीण आहे. आणि विचार करा मग 100 वर्षापूर्वी ती यात्रा किती कठीण असेल. पण ज्यावेळेस विजयानंदांनी तो नकाशा पाहिला आणि जपानी प्रवाशाकडून ती मानस सरोवराची माहिती घेतली, त्यांनी ठरवलं आता आपण मानस सरोवराला जायचं. आणि त्यांनी संन्यास स्वीकारलेला होता. मग आता ते त्या प्रवासाला निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं जाता जाता आपल्याला शिर्डीवरून जायचंय, बाबांचं दर्शन घ्यायचंय. कारण साईबाबांचं दर्शन घेतलं तर पुढची आपली यात्रा सुखाची होईल. आणि त्यांचे हे मनातले विचार बघा कसे खरे ठरले होते की माझी पुढची यात्रा सुखाची ठरेल. शिर्डीला आले बाबांच्या दर्शनाला. बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि बाबांना सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. ते असे बाबांच्या दर्शनाला आले. द्वारकामाईच्या पायऱ्या चढल्याबरोबर बाबा काय म्हणतायत, अरे हाकलून दे या संन्याशाला, याची सोबत आपली काही कामाची नाही. बघा, त्यांनी मनात विचार केला होता की मला पुढच्या यात्रेला जायचं आणि बाबांचं दर्शन घ्यायचे, आणि बाबा म्हणतात या संन्याशाची सोबत काही कामाची नाही, याला हाकलून द्या. आता असं जर झालं तर किती वाईट वाटेल मनाला. आपण शिर्डीला ठरून गेलं की बाबांच्या दर्शनाला जायचं, त्या दिवशी आपलं दर्शनच झालं नाही, गावकरी गेटने आपल्याला सोडलंच नाही, तर किती काय वाईट वाटत. मग तसं त्या विजयानंदांना झालं की मी बाबांच्या दर्शनाला आलो, बाबा म्हणते या संन्याशाला हाकलून द्या. ते तिथंच थांबले. त्यांनी पाहिलं की लोक बाबांची सेवा करत होते. कुणी बाबांचे पाय धुत होते, कुणी त्यांच्या चरणाचं तीर्थ घेत होतं, कुणी बाबांना गंध लावत होतं, कुणी बाबांना सुगंधी द्रव्य लावत होतं. अशी सर्व जाती धर्माचे लोक ती सेवा करताना पाहून ते तिथंच थांबले. तिथंच 2-3 दिवस बाबांची सेवा करायला लागली. त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या गावाकडून एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमची आई आजारी आहे आणि तुम्हाला भेटायला बोलवलं. आता विचार करा, आई आजारी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो बघा. कारण सगळ्यात जवळचं आपल्याला आई असते. आई आजारी आहे, शेवटची घटका मोजते, हे ऐकल्यानंतर त्यांना असं झालं की कधी एकदा मी आईला भेटायला जाईल. आणि ते बाबांकडे गेले आणि बाबांना म्हणतात, बाबा माझी आई आजारी आहे, मला जाण्याची आज्ञा द्या. त्याच बाबा म्हणतात, अरे तुला जर आईविषयी एवढं प्रेम होतं तर मग संन्यास घेतलाच कशा, हे घरदार कशासाठी सोडलं, आईला सोडून कशासाठी आलास, आणि संन्यासाला या भगव्या वस्त्राला तू काळीमा फासलास. आता एक काम कर, इथं स्वस्थ राहा. तो म्हणतो, बाबा मला जाऊ द्या, तिची शेवटचे दिवस घटका जवळ आली, माझी प्राण कंठात आणून ती माझी वाट पाहत असेल. त्याच बाबा त्याला म्हणे, अरे स्वस्थ राहा, 2-3 दिवस बस इथं. वाड्यामध्ये चोर येतात, चोरी करून जातील. वाड्यामध्ये चोर येतात म्हणजे कोण चोर येतात, तो काळ येतोय चोर, आणि तो तुमच्या या वाड्यातून, या देहाच्या वाड्यातून तुम्हाला घेऊन जाईल. चोर येतात, स्वस्त मनाने बैस, एक काम कर, 3 सप्ताह भागवताचं पारायण कर, मग आपण पाहू पुढे काय करायचं. बाबांची आज्ञा घेऊन तो लेंडी बागेमध्ये सप्ताह करायला गेला. 2 सप्ताह भागवताचे पूर्ण झाले. 3रा सप्ताह करायला घेतला आणि शिर्डीतल्या मोठे बाबांच्या, ज्यांना बडे बाबा म्हणायचे, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून
विजयानंदांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवून दिला. बाबांना माहिती होतं की याचा शेवट जवळ आलेला आहे. जर बाबा म्हटले असते जा तुझ्या आईला भेटायला तर शेवट, तर रस्त्याने जाता जाताच त्याचा कुठेतरी शेवट झाला असता. आणि एखाद्या गावामध्ये अनोळखी व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर अनोळखी व्यक्तीचा अंत्यसंस्कार कसा होतो आपल्याला माहिती, बेवारस म्हणूनच होतो. मग ना त्याचा शेवट सुखाचा झाला असता ना आईचं दर्शन झालं असतं. म्हणून बाबांनी त्याला पाठवलं नाही आणि शिर्डीमध्येच ठेवून घेतलं. आणि बघा किती नशीब असतं, बाबांच्या चरणाशी त्या ठिकाणी देह ठेवायला मिळाला. आणि बाबांच्या आज्ञेनं बेवारस असल्यामुळे एक दिवस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या शिर्डीमध्येच तिथं बाबांच्या जवळच त्यांना त्या ठिकाणी समाधिस्थ करण्यात आलं. किती भाग्य असेल. बाबांनी जर जा म्हटलं असतं तर बेवारीच कोणत्या तरी एखाद्या गावामध्ये गेला असता आणि तिकडेच शेवट झाला असता. पण बाबांनी आपल्या चरणाशी ठेवलं, सद्गती मिळाली आणि साई चरित्रामध्ये स्थान मिळालं त्यांना. बघा, जोपर्यंत सृष्टी राहील, जोपर्यंत साई चरित्राचं वाचन राहील, तोपर्यंत या विजयानंदांचं नाव घेतलं जाईल. असंच नशीब लागतं. हे नशीब असं सगळ्यांना मिळत नाही. बघा, बाळासाहेब मानकर नावाचे बाबांचे एक खूप मोठे भक्त नेहमी शिर्डीला यायचे आणि बाबांची सेवा करायची. पत्नीचं निधन झालं. निधन झाल्यानंतर मग घरामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. इतकं वाईट वाटलं, आता हे नको संसार, सगळं सोडून बाबांच्या चरणाशी आले आणि बाबांची सेवा करायला लागले. थोडे दिवस बाबांनी त्यांना सेवा करून दिली आणि सांगितलं आता इथली सेवा बस झाली, थोडेसे गाडी खर्चापुरते पैसे घ्या आणि मच्छिंद्र गडाला जा आणि तिकडे तपश्चर्या करा. आता हे सगळं सोडून बाबांच्या चरणाशी आले आणि बाबा म्हणतात इथलं सगळं सोडा आणि मच्छिंद्र गडाला जा. ते म्हणतात बाबा मच्छिंद्र गडाला जाऊन काय करू, तिथं तुम्ही नसणार, मी तुमच्यासाठी एवढ्या लांब आलो इथं, तिथं तुम्ही नसणार आणि तिथं जाऊन काय करू. तेव्हा बाबा म्हणे अरे हा मी तुला तिथं भेटेल, तुझा एकदाच. बाबांची आज्ञा घेऊन ते मच्छिंद्र गडाला गेले. थोडे दिवस तिथं राहिले, तपश्चर्या केली. एक दिवस ध्यानात असताना बाबांनी साक्षात समोर तिथं दर्शन दिलं. त्यांच्या डोळ्यासमोर बाबा तिथं उभे होते. आणि मग ते विचारतात बाबा तुम्ही मला एवढ्या लांब या ठिकाणी काय पाठवलं, तुम्ही तर आता मला इथं दर्शन दिलं, शिर्डीत पण तुम्ही आहात, मग शिर्डीतच मला का नाही ठेवून घेतलं. त्याच बाबा त्याला म्हणतायत अरे तुला नेहमी वाटायचं की मी फक्त या शिर्डीमध्ये आहे, पण मला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की मी फक्त या शिर्डीमध्ये नाही, या सृष्टीमध्ये या चराचरामध्ये मी सगळीकडे आहे आणि तू मला अर्थात परमेश्वराला सगळीकडे पाहावं म्हणून मी तुला शिर्डीतून बाहेर पाठवून दिलं. आणि मग बाबा त्या ठिकाणी त्याला दृष्टांत देऊन त्या ठिकाणी अंतर्धान पावले. आता हे निघाले आपल्या गावी जायला, पुण्याला आले आणि पुण्यावरून त्यांना मुंबईला जायचं होतं. रेल्वे स्टेशनवर आले, इतकी गर्दी होती त्या दिवशी, तिकीट मिळेल याची शक्यताच नव्हती, एवढी गर्दी होती. पण त्याच वेळेस एक खेडवळ मनुष्य, अगदी साधे कपडे, खेड्यातल्या माणसासारखे कपडे घातलेला तो खेडवळ मनुष्य त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणतो अहो मला मुंबईला जायचं होतं पण माझं जायचं रद्द झालं, एवढंच माझं तिकीट तुम्हाला घ्या. आणि बघा तिकीट त्यांना मिळालं एवढ्या गर्दीमध्ये. आता आणि खिशामध्ये हात घालून पैसे काढायला गेले, त्याच वेळेस तो खेडवळ व्यक्ती गर्दीमध्ये निघूनही गेला. त्यांना वाटलं थोड्या वेळाने येईल, गाडी सुटेपर्यंत वाट पाहिली पण परत कोणी चालत आलं. तिकीट घेतलं आणि गाडीत जाऊन बसले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मला या ठिकाणी तिकीट आणून देणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, बाबाच होते. कारण माझा तोही प्रवास सुखाचा व्हावा. काही दिवस गावी राहिले आणि परत येऊन शिर्डीमध्ये राहिले आणि बाबांची सेवा करत करतच त्या ठिकाणी शिर्डीमध्ये त्यांनी आपला देह ठेवला. त्यांनाही बाबांच्या मुळे त्या ठिकाणी सद्गती मिळाली. पंढरपूरचे न्यायाधीश तात्यासाहेब नुलकर, या तात्यासाहेब नुलकरांमुळे अनेक साई भक्त शिर्डीला आलेले होते. हे तात्यासाहेब नुलकर हे सुद्धा शिर्डीमध्ये बाबांची सेवा करत करत त्यांनी शेवट केला. नोकरी संपल्यानंतर शिर्डीमध्ये आले आणि बाबांची सेवा करायला लागले. एक दिवस बाबांची त्यांनी पूजा अर्चा केली, बाबांच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि बाबांच्या जवळ ध्यान लावलं आणि ध्यानामध्येच त्यांनी आपला देह ठेवला. बाबांच्या शेजारी बसून आणि बाबांनी स्वतःच्या हातानं त्यांचा त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला होता. किती महान सेवा असेल या लोकांची बघा की बाबांच्या चरणाशी बसून ज्यांचा शेवट व्हावा. 28व्या अध्यायामध्ये मेघाची सुद्धा गोष्ट आली बघा. तो मेघही बाबांच्या चरणाशी त्याच ठिकाणी राहिला आणि तिथंच बाबांच्या चरणाशी देह ठेवला.
त्या मेघाच्या अंतिम यात्रेमध्ये बाबा सहभागी झाले. स्वतःच्या हातानं बाबांनी त्याची समाधी सजवली होती आणि त्या मेघासाठी बाबा रडले होते. एका भक्तासाठी परमेश्वरानं रडावं, त्या भक्ताचं किती पुण्य असेल. आणि केवळ बाबांचं असा मनुष्यावरच प्रेम नव्हतं, तर बाबांचं प्राणी मात्रांवरही तेवढंच प्रेम होतं. एकदा बाबा द्वारकामाईत बसलेले असताना एक द्वारकामाईच्या दारामध्ये एक बैलगाडी आली आणि त्या बैलगाडीमध्ये एक मोठा अकराळ विक्राळ वाघ बांधलेला होता. साखळदंडाने असा बांधून आणलेला होता. अतिशय भयंकर दिसायला वाघ होता तो असा. त्या वाघाला भयंकर असा काहीतरी रोगाची लागण झालेली होती आणि त्या वाघाला सांभाळणारे जे होते दरवेशी, हे दरवेशी समाज म्हणजे वाघ अस्वल यांचा दारोदार जाऊन खेळ करतात आणि पैसे कमावणारे हे दरवेशी समाज. त्या दरवेशी लोकांकडे तो वाघ होता आणि त्याला रोगाची लागण झाली होती आणि त्यांनी अनेक उपचार केले पण बरं वाटलं नाही. त्याला बाबांच्या दर्शनानं त्या वाघाला बरं वाटेल म्हणून ते दरवेशी त्याला घेऊन आले होते आणि बाबांकडं त्या वाघाला घेऊन येण्यात आलं. सकाळ दंडाने सोडलेला तो वाघ बाबांच्या द्वारकामाईच्या पायरीवर आणून त्याला बसवलं. त्या वाघानं बाबांकडे पाहिलं. बाबांची त्याची नजरानजर झाली. बाबांकडे पाहिल्यानंतर तो वाघ असा डचकला, कारण बाबांमध्ये त्याला त्या ठिकाणी तेज दिसलं होतं. असं तेज वलय दिसल्यानंतर ते पाहून तो वाघ असा डचकला आणि पुन्हा एकदा त्याने बाबांकडे पाहिलं. पुन्हा एकदा बाबांची आणि त्याची नजरानजर झाल्यानंतर त्याला एक विलक्षण असा आनंद झाला. तो प्राणी असूनही त्याच्या लक्षात आलं होते मी साक्षात आता परमेश्वराच्या समोर आलोय. बाबांकडे पाहून आनंदानं त्याने आपल्या शिफ्टीचा गोंडा असा 3 वेळेस जमिनीवर आपटला आणि बाबांकडे पाहत पाहत आपले डोळे मिटले आणि तिथंच आपला देह ठेवला. त्याला खेळ करणारे ते दरवेशी लोक, त्यांना वाटलं की बाबांच्या कृपेने बरं वाटेल, पण तिथे येऊन तर त्या वाघानं प्राण सोडला. खूप दुःख वाटलं, कारण याचा खेळ करून आपला उदरनिर्वाह चालायचा. आणि त्या लोकांकडे पाहून बाबा म्हणतात, अरे अजिबात वाईट वाटून घेऊ नका, फार मोठा पुण्य आत्मा होता. मागच्या जन्मी तुमचं काहीतरी देणं राहिलं होतं, ते देणं फेडण्यासाठी या जन्मामध्ये तो वाघ झाला, त्याला खेळ केला, तुमचा उदरनिर्वाह त्याने चालवला, त्याचं सगळं जेवढं देणं होतं सगळं फेडलं आणि आज तो पुण्य आत्मा असल्यामुळं या द्वारकामाईमध्ये आला आणि याचा शेवट या ठिकाणी झाला. आणि मग बाबांच्या सांगण्यावरून त्या वाघाला शंकराच्या मंदिरासमोर नंदीजवळ त्या ठिकाणी पुरण्यात आलं. तिथं समाधी बांधण्यात आली. आजही आपण शंकराच्या मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तिथं वाघाची ती मूर्ती आहे बघा. त्याच ठिकाणी त्या वाघाला पुरण्यात आलं होतं. तो सुद्धा एवढा मोठा पुण्य आत्मा होता. असे अनेक पुण्य आत्मे बाबांच्या चरणाशी आले आणि सद्गतीला पावलेले होते. आपण सुद्धा पुण्य आत्मे आहोत. आता आपल्याला काय बाबांच्या जवळ जाऊन राहायचं नाही द्वारकामाईमध्ये. आपल्याला आता नित्य कर्म करायचे, आपले सगळे काम करायचे आणि हे करत करत आपल्याला फक्त बाबांचं नामस्मरण करायचंय, बाबांची सेवा करायची, जशी करता येईल तशी करायची आणि काम करत असताना बाबांचं नामस्मरण करा. बाबा सुद्धा आपल्याला तेवढे, ज्या साई भक्तांवर जेवढी कृपा झाली तेवढी कृपा आपल्यावर सुद्धा होणार आहे, कारण आपण सुद्धा बाबांचे तेवढे लाडके आहोत. आपण सुद्धा बाबांची तेवढी सेवा करतो आणि हीच सेवा अशी अखंड चालू राहावी एवढीच बाबांच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आज तांबे परिवारानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं, बाबांच्या सेवेची संधी दिली, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आपणही सर्व साई भक्त या ठिकाणी आला, मनापासून बाबांच्या सेवेत सहभागी झाला, सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. ओम साईराम. माझे आई मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव